संपूर्ण राज्य हिरवं करण्याची घोषणा करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्यावर नितेश राणेंनी टीका केली आहे। जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन स्वप्न पाहावं असं नितेश राणे यांनी म्हटलंय। हिंदू भूमीला हिरवं करणाऱ्यांना याच मातीत गाडलं जाईल असंही त्यांनी म्हटलंय। हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार असंही त्यांनी म्हटलंय। इम्तियाज जलील हा साप असल्याची टीका संजय शिरसाट यांनीही केली आहे। ते निजामाचे पूर्वज असल्याचे शिरसाट म्हणाले। ज्यांनी आमच्या ह्या हिंदू भूमीला, हिंदू राष्ट्राला, आमच्या हिंदू महाराष्ट्राला हिरवं करण्याचं स्वप्न बघितलं, त्यांना ह्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे। पाय तर त्या इम्तियाज जलील नावाच्या हिरव्या सापानी जरा त्या औरंगजेबाच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पाहावं। औरंग्या आणि टिप्याची स्वप्न बघणारे हे जे काही हिरवे साप आहेत, त्यांच्यासाठी पण औरंग्याच्याच बाजूला दफन करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रातला हिंदू समाजच हातात घेईल। इम्तियाज जलील हा साप आहे, हे निजामाचे पूर्वज आहेत। ते ज्यांना इथून महाराष्ट्रात येऊन अशांतता कशी पसरेल हा त्यांचा लक्ष आहे। हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, या संत महंतांचा महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्राला तर एखाद्या रंगाने रंगून जो जातीचा रंग देण्याचा प्रयत्न करतोय हा अत्यंत घातक आहे। खरं तर याच्यावर कारवाई केली पाहिजे। जिने हा शब्द वापरला होता तिने माफीनामा दिलाय आणि हा जाऊन तिथं तेल टाकतोय। म्हणून अशा लोकांना हे जे काही सापाची पिलावळ आहे ना, यांना ठेचलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.